हाय हॅलो नमस्ते. आम्ही निघालो आता वर पुजायला. आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला. आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला. वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला. वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला. तर आम्ही जिथे राहतो तिथे घराजवळ सिद्धनाथाचं मंदिर आहे. तिथेच हा वडाचं झाड आहे हे, आणि खूप मोठा आणि छान बहरला आहे हा वड. तर आता 5 जणी आम्ही पूजा करून घेतो आणि सगळ्यात आधी आम्ही चाललो होतो. एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट आणि सुंदर नात्यासाठी. आणि ह्याच्या अगोदर आम्ही जो गावाकडे वट पौर्णिमेचा ब्लॉग केलेला तो दुसरा आहे. आणि यावर्षी सगळ्यांनी ठरवलं की इकडे जे घराजवळ आहे ते पण जवळच आहे, पण थोडंसं आउटसाईडला पडतं. तर इथे जायचं, कारण सगळ्याजणी इथेच पूजा करतात म्हणून मग आम्ही पण ठरवलं. आणि हे आमचे नेहमीचे म्हणजे मेंबर्स आहेत, जे पण कुठं पण जाताना आम्ही सोबत असतो. कुणाचा हळदी कुंकू असू दे, कुणाच्या घरी काही कार्यक्रम असू दे, सोबत असतो आम्ही फिक्स. तर बाकी पण या ज्या आहेत ना त्या पण ॲड होतात बऱ्यापैकी, पण आम्ही फिक्स असतो. तर आमचा ग्रुप कधी फुटत नाही. तर चला, खूप छान अशी वडाची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर ओटी भरली. इथेच आम्ही म्हणजे ओटी भरतो वडाजवळ. सगळ्यांच्या सुवासिनींच्या ओट्या भरून घेतल्या. त्याच्यानंतर मग माझी पण सगळ्यांनी भरली कोणी कोणी. आणि चला आता छानपैकी पूजा पार पडली. तर चला आता पूजा झाली, छान ओटी भरली सगळ्यांची आणि घरी आले. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी तर देवाला नैवेद्य दाखवायचं होतं, कारण नैवेद्य दाखवायचं राहिला होता. आवरून तिकडे जायचं होतं वड पूजायला. सगळ्यांचं आवरलं होतं, त्यामुळे मग सगळ्याजणी आल्या होत्या, त्यामुळे मग आम्ही पण गेलो. म्हटलं की आल्यावर दाखवता येईल. मग देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग आता आवरायचं आहे, जेवण पण घ्यायचं आहे आणि थोडीशी कामं राहिलीत ती पण करायची आहेत. तर आता वटपौर्णिमा म्हटलं की स्पेशल पुरणपोळीचा स्वयंपाक हा आला. चला मी दाखवते आम्ही काय काय बनवले ते. पुरणपोळ्या आहेत, तेलाच्या मस्तपैकी भजी आहेत, परत नाचणीचे पापड कुरवडे तळलेले आहेत, आणि त्याच्यानंतर आमरस आहे स्पेशल असा खूप छान. भात आहे, इकडे कटाची आमटी आहे, तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असा कलर आलेला आहे. कटाच्या आमटीचे 1-2 व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवरती, तर ते तुम्ही नक्की बघा. खूप छान आमटी झाली होती. तर चला आता आमची पूजा करून झाली, आलो आम्ही घरी. आता आवरायचं काम झालेलं आहे, बाकी सगळं. ते कपडे वाळत घालायचे झाले, मग अशी गडबडीने धुतली नाही तर आता ऊन जास्त होतं, त्यामुळे मग अगोदर धुतली ठेवलं, त्या वाळत घालते, चेंज करून घेते. चला आता वटपौर्णिमेची पूजा आणि सगळी कामं वगैरे व्यवस्थित छानपैकी अशी झालेली आहेत. तर आता थोडा वेळ आराम करतो. हा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.